जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकदेवळा, गाळण, नाचनखेडा यासह अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मोठ्या प्रमाणावर शेती तसंच घरांचे नुकसान झाले असून शेतकरी व नागरिकांवर मोठे संकट ओढवले। या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली। त्यांच्या सोबत आमदार किशोर पाटीलही उपस्थित होते। पाहणी दरम्यान मंत्र्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाला तातडीने मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या। शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन पंचनामे लवकर पूर्ण करून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी आमदार किशोर पाटील यांनी संपूर्ण पाचोरा तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। हो पूर्ण सगळ्यांचाच परिणाम हो ताई हो। हाँ करते हम लोग सब। आप स्कूल में आ जाओ सब, वहाँ पे रुको, वहीं पे खाना मिलेगा। सब बच्चों को लेके वहाँ पे चले जाओ, यहाँ पर देखेंगे क्या करने का। इधर आ जाओ, स्कूल में आ जाओ सब जन। उधर वालों को भी ले लो सकते। या गड्ढा है, गड्ढा है इकडे, पहिला गड्ढा है। ये सब बच्चे अपने मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात, पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। वरती मराठवाड्यात सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे। पाचोरा शहरातही तालुक्यातही पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत, काही भाग आहे, त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी, कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं, घरामध्ये पाणी गेलेलं आहे। खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, या शहरात झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, शेतीचंही झालेलं आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, पालकमंत्री गुलाबभाऊ आहेत, आमदार अप्पा आहेत, सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत। याच्या सरसकटच्या मध्ये काही नसतं, ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत मिळणार आहे। पूर्ण पाचोऱ्याला सरसकट, आता सरसकट नसतं इथे, पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्यांना सगळी NDRFच्या नॉर्म प्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत। तात्काळ मदत मिळेल का? तात्काळ अतिवृष्टी झाल्यामुळे आमदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील, आप्पासाहेब असतील, आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात, जे नॉर्म्स आहे, त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत। माझं नाव धनराज विक्रम पाटील, राहणार तारखेडा बुद्रुक। माझ्या आज रात्री एवढा पाऊस पडला की मध्यरात्री की भरपूरच नुकसान झाली। त्याच्यात कपाशी वेचणीला आलेली होती पण पूर्ण वाहून गेली, भरपूर नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे ते सरकारने किंवा दिलीप भाऊंनी आणि किशोर आप्पांनी, गिरीश भाऊंनी मदत तात्काळ आम्हाला करावी ही नम्र विनंती। नमस्कार, मी RR पाटील, तारखेडा बुद्रुक तालुका पाचोरा येथून एक शेतकरी बोलतोय। आमच्या गावाला काल रात्रीपासून एकदम ढगफुटीचा जोरात पाऊस चालू आहे। पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। बरेच शेतं पण वाहून गेलेले आहेत, पिकं पण वाहिलेच, परंतु माती सुद्धा वाहून गेलेली आहे। तसेच 100 ते 150 घरांमध्ये पाणी घुसून त्यांचा पूर्ण संसार वाहून गेलेला आहे। कोणाच्या बकऱ्या वाहिल्या, कोणाच्या गायी वाहिल्या, कोणाच्या म्हशी वाहिल्या। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी गिरीश महाजन साहेब, किशोर आप्पा पाटील साहेब, दिलीप भाऊ वाघ हे सर्व जणांनी येऊन, कलेक्टर साहेब सुद्धा आले होते, यांनी पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत तलाठ्यांना आणि सर्कल अधिकाऱ्यांना। परंतु माझी एकच मागणी आहे की आपल्याला आता पंचनामा होईल तेव्हा होईल,
त्या सरकारी मदतीला खूप वेळ लागेल, तर अत्यावश्यक आता आम्हाला अर्जंट काहीतरी मदत मिळावी अशी मी सरकारला व गिरीश भाऊंना, किशोरप्पांना नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आमचं तारखेडा बुद्रुक गाव रात्री 1 वाजेच्या सुमारास एवढा जोरात पाऊस पडला की ते ढगबुटी सारखाच पाऊस झाला. आता पहिल्या नेत्यांनी सांगितले, शेतकऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं नुकसान झालंय की त्यांची आज मनस्थिती नाही आहे की आम्ही काय बोलावं. शेतात जाऊन आले ते, पण ते असे हतबल झाले आता की मी किशोरप्पा, गिरीश महाजन वगैरे हे सगळे इथे येऊन गेलेत. तर त्यांना सर्वांना मी गावकऱ्यांतर्फे विनंती करतो आणि शेतकऱ्यांतर्फे करतो की तुम्ही जरी आमचं टोकाचं पाऊल उचललं, तात्काळ भेट दिली तर तुमचे आभार. परंतु याच्या पुढची जी वाटचाल आहे ते पहिल्यांदा शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळे की आता त्यांना जे घरगुती जे काही सामान वाहून गेलेलं आहे, तर आता त्यांच्या घरातच काहींच्या घरातच जेवायला जागा नाही आहे, खायला काही नाही आहे. तर त्यांच्यासाठी थोडंसं लवकरात लवकर मदत, तात्पुरती मदत पोहोचवावी अशी मी सर्व शेतकऱ्यांतर्फे विनंती करतो. आज रात्री 4 वाजेपासून उत्तरायण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. गावात पाणी शिरलेलं आहे. एका घरावर वीज पडून घराचं नुकसान झालेलं आहे. काही घरांचे पडझड झाले. तरी शासनाला उत्तरायण गावातर्फे व उपसरपंच नात्याने विनंती करतो तर त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो. और पानी के अंदर पानी घर में घुस गया, उसका सब अनाज पानी कमरा सब बह गया यहाँ पर. ये बहुत पानी देखिए, लड़के पानी घर में से निकाल रहे हैं. शासन ने हमारे घरों में जो भी अनाज पानी था, राशन पानी था, सब बह गया है. शासन ने हमारे को मदद करना चाहिए क्योंकि यहाँ गौर गरीब जनता रहती है. यहाँ हाथ मजदूर वाले हैं, कोई ये नहीं है. अब देखिए घर में पानी कितना बह रहा है. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.